मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये मुंबई भाजपची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे। मुंबई महापालिकेच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा बंगल्यावर ही बैठक संपन्न झालेली आहे आणि मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री आशिष शेलार आणि मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम हे सुद्धा या बैठकीसाठी उपस्थित होते। मुंबई महापालिकेच्या संदर्भात भाजपकडून सातत्याने चाचपणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबई महापालिकेसाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतल्याचं पाहायला मिळत आहे। अधिक जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी स्वतः घेतलेली ही जी बैठक आहे ती बरीच महत्त्वाची मानली जाते। या बैठकीमध्ये काय काय घडलं? अगदी खरं आहे श्रद्धा, आपण जर बघितलं असेल तर मुख्यमंत्री आज दिल्लीत आहेत, मात्र काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी एक महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती पार पडली। आणि ही बैठक कशासाठी होती तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीची रणनीती जी आहे ती भाजप आखत आहे त्या संदर्भात ही बैठक होती आणि बैठकीला प्रमुख नेते जे आहेत तेच उपस्थित होते। मुंबईमध्ये नेमकी कशा पद्धतीने रणनीती आखायची याबाबत चर्चा या बैठकीत झाली। कारण आपण जर बघितलं असेल तर आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीकडे भाजपने विशेष लक्ष केंद्रित केलं आहे। 2017 साली जे भाजपचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नव्हतं महापौर बनवण्याचं, ते आता भाजपला पूर्ण करायचं आहे आणि विधानसभाचे निकाल बघता भाजपने यश चांगलं मिळवलेलं आहे आणि याचमुळे कुठेतरी महानगरपालिकेत देखील भाजपला विश्वास आहे की महानगरपालिका निवडणुकीमध्ये बरोबर। आणि त्याच पार्श्वभूमीवर आता येत्या मंगळवारी सुद्धा मुंबई भाजपकडून विजयी संकल्प मेळाव्याचं आयोजन सुद्धा असणार आहे, त्याकडे सुद्धा लक्ष असेल। सुशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।